गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती मी खूप 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 टाईम खाल्लेली आहे आणि लहानपणी तर माझी मम्मी मला आवर्जून बनवून द्यायची मसाला पराठा. आणि हे मी थोडीशी माझ्या टेक्निकने बनवणार आहे आज. मम्मी अशीच बनवायची बट थोडी माझी टेक्निक वापरणार आहे मी ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा मी कशी बनवते. तर आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं. त्याच्यानंतर मग अशी पोळी लाटून घ्यायची आहे. गोल, त्रिकोण, चौकोन तुम्हाला जशी हवी तशी लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मला तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी तूप अवॉइड करते. त्याच्यामुळे मी तेल लावलं आहे आणि आमचा जो घरगुती मसाला, तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तुम्ही तो यूज करू शकता. त्याच्यानंतर हळद, मीठ आणि मी जिरं टाकलं किंवा मला जिराचा स्वाद खूप आवडतो त्याच्यामध्ये, सो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे न्यू मी करते आहे, कट करून देन पराठा मी त्याचा करणार आहे. माझी मम्मी फक्त त्याला फोल्ड करायची आणि देन बनवायची. आता हे मी थोडंसं न्यू करते आहे. बघूया कसं बनतं आहे आपण पुढे. तर असा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला पीसेसमध्ये आणि त्याच्यानंतर त्याला असं गोल 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 रोल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल त्याला लाटू शकता, पण जास्त थिन करायचा नाही आहे पराठा, बिकॉज पराठा तो थोडासा आपल्याला जाडच ठेवायचा आहे. आणि खूप जणांनी पण हा पराठा, मसाला पराठा खूप त्यांच्या लहानपणी खाल्ला असेल. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी हा पराठा कशा प्रकारे बनतो. माझ्या घरी हा असाच बनतो आणि मला हा असाच आवडतो आणि चहासोबत कमाल लागतो. हा खूप मस्त नाश्ता आहे हा. सो टाटा बाय बाय.